आज आपण या व्हिडिओमध्ये मेकॅनिझम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिल्ट्रेट बघणार आहोत. तर एक्सक्रीशन चॅप्टरमधला हे पॉईंट आहे की जेव्हा तुमचं फिल्ट्रेट ग्लोमेरुलार फिल्ट्रेट बनते त्यानंतर ते नेफ्रॉनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं बदलत जाते तर ते बघायचं आहे. त्याआधी आपण पाहणार आहोत की कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही जे सोल्युशन आहे आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्याही वस्तूचं कसं बदलू शकतो. तर एक मिनिट इमॅजिन करा तुम्ही. इथं एक समजा हे वेसल आहे. हे एक वेसल आहे, ए नाव देतो याला मी. अजून एक वेसल आहे, बी नाव देतो याला. आता इमॅजिन करा याच्यामध्ये 1 लिटर पाणी आहे. 1 लिटर पाणी आहे आणि त्याच्यामध्ये मी 100 ग्राम काहीतरी सोल्यूट टाकले. सोल्यूट समजा NaCl टाकलं, मीठ टाकलं. ओके. आणि इकडं बीमध्ये पण 1 लिटर पाणी आणि याच्यामध्ये 200 ग्राम काय NaCl आहे. याच्यामध्ये 100 ग्राम NaCl आहे, याच्यामध्ये 200 ग्राम NaCl आहे. दोन्हीकडे पाणी सेम आहे आणि मिठाचं प्रमाण वेगवेगळं आहे. जर मी तुम्हाला विचारलं कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर तुम्ही काय म्हणणार? बी याचं. कारण तेवढ्याच पाण्यामध्ये इथं काय सोल्यूट जास्त आहे. तर जेव्हा पाण्याची क्वांटिटी सेम असते आणि त्याच्यामध्ये सोल्यूट ज्याच्यामध्ये जास्त असते त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय म्हणतो आपण? जास्त आहे म्हणतो आपण. ओके. आता इमॅजिन करा हे एमधलं मी याच्यामध्ये ए जे आहे बॉटल त्याचं मी कॉन्सन्ट्रेशन कसं वाढू शकतो? एक तर मी याच्यामध्ये अजून समजा 100 ग्राम काय टाकलं? 100 ग्राम NaCl टाकलं. याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. आता दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम झालं. आता मी हे कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवलं? पहिला तरीका काय होता कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा? कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा पहिला तरीका वाढवायचा म्हणजे मी वरचा बाण मारतो. तर कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा पहिला तरीका काय होता की आपण ॲड करू शकतो आपल्या सोल्युशनमध्ये ॲड करू शकतो सोल्यूट जर आपण ॲड केलं तर कॉन्सन्ट्रेशन वाढणार. दुसरा तरीका काय आहे आपला? जसं इथं बघा 1 लिटरला इथं 200 ग्राम काय होतं NaCl. आता इथं आपल्याकडे NaCl समजा 100 ग्राम आहे पण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खारटपणा तेवढाच पाहिजे. समजा मी इथं 1 लिटरचं पाणी जर अर्धा लिटर केलं तर याच्यामध्ये मी पाणी कमी केलं तर पाणी 500 ml केलं तर बघा आता पण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. इथं 500 mlला 100 ग्राम पाणी, इथं 1 लिटरला 500 ml पाण्याला 100 ग्राम मीठ आणि इथे 1 लिटर पाण्याला 200 ग्राम मीठ. तर दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आता यावेळेस मी ए भांड्यातलं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आधी कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी यावेळेस मी तरीका काय अपनवला? यावेळेस मी पाणीच काढून घेतलं. तर रिमूव्ह केलं. काय रिमूव्ह केलं? पाणी H2. तर दोन्ही वेळेस काय होते? कॉन्सन्ट्रेशन वाढते. हे लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन दोन्ही वेळेस वाढते. तुम्ही सोल्यूट ॲड केलं तरी कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि H2 म्हणजे पाणी रिमूव्ह जरी केलं तरी तुम्ही काय होते? कॉन्सन्ट्रेशन वाढते. तर या दोन्ही तरीक्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढते. आणि याच्या उलटं कॉन्सन्ट्रेशन जर कमी करायचं असेल तुमचा तर बघा एक तरीका कॉन्सन्ट्रेशन कमी करायचा काय आहे तुमचा की तुम्ही काय करणार? रिमूव्ह करणार. सोल्यूट रिमूव्ह करणार. रिमूव्ह सोल्यूट. किंवा कॉन्सन्ट्रेशन कमी करण्याचा दुसरा तरीका काय आहे तुमचा? तुम्ही ॲड करणार वॉटर. हे लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन कोणाही सोल्युशनचं तुम्हाला कमी करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन तर एक तर त्याच्यातलं तुम्ही सोल्यूट कमी करा, नाही तर दुसरा तरीका काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी तुम्ही काय करा त्याच्यामध्ये पाणी टाका. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार म्हणजेच ते जास्त डायल्यूट होणार. तर हे 2 बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे की कॉन्सन्ट्रेशन कमी कसं होते जास्त कसं होते. कारण इथं जेव्हा तुम्ही नेफ्रॉन आहे तर नेफ्रॉन काय पाईपपासून बनलेला आहे. तर नेफ्रॉनमधून जेव्हा फिल्ट्रेट पुढे जात जाणार आहे तर याच्यात सतत या जे फिल्ट्रेट जे बनलेलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत जाणार आहे. कधी ते कॉन्सन्ट्रेटेड होणार आहे, कधी ते डायल्यूट होणार आहे. तर बघूत आपण आता कसं होणार आहे. तर मेकॅनिझम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपल्याला तेच बघायचं फिल्ट्रेटचं. फिल्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करू आपण त्याचं काय बनवतो? युरिन बनवतो नेफ्रॉनमध्ये. इकडं बघा. आता ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. इकडं बघा. हे तुमचं जे आहे हे पूर्ण नेफ्रॉन आहे. हे मी दाखवतो तुम्हाला. हे एवढा नेफ्रॉन आहे. हे जे मी घेतलेलं आहे हे आहे नेफ्रॉन. आणि हे जे बाजूला आहे हे एवढं हे आहे वासा रेक्टा. ओके.
आता नेफ्रॉनमध्ये काय काय पार्ट असतात, नेफ्रॉनमध्ये 2 मेन पार्ट असतात. एक असते बघा हे बोमन्स कॅप्सूल आणि एक खालच्या सगळ्या पाईपमध्ये कोण कोण असते हे इथं पुढे सुरुवातीला PCT, नंतर हे लूप ऑफ हेनले, हे हेअरपिनसारखं जे असते हे यू शेपचं हे लूप ऑफ हेनले म्हणतात त्याला. नंतर हे इकडं DCT आणि नंतर मग हे नेफ्रॉन संपला, हे काय तुमचे कलेक्टिंग डक्ट आहेत. ओके, ते स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा बघा हे तुमचं काय करते, ॲफरंट आर्ट्रिओल हे जे दिसायले तुम्हाला हे नाव, हे ॲफरंट आर्ट्रिओल, हे ॲफरंट आर्ट्रिओल जे आहे हे रक्त घेऊन येते इकडं. कुठे घेऊन येते, तुमच्याकडे बोमन्स कॅप्सूलमध्ये रक्त घेऊन येते. आता बघा जर तुम्ही नोटीस केलं तर येताना हे ॲफरंट आर्ट्रिओलचं बघा हे किती जाडी जास्त आहे, तर रक्त खूप जास्त आहे मोठ्या पाईपमधून. आणि कुठे येते, बोमन्स कॅप्सूलमध्ये. आणि बोमन्स कॅप्सूलमध्ये हे इथं या रक्तवाहिन्याचं जाळं इथं याच्या अजून ब्रँचिंग होते. तर येताना खूप जास्त रक्त यायले आणि तुम्ही जर जाताना बघितलं तर इथून जे रक्त घेऊन जाते त्याला काय म्हणतात, ॲफरंट आर्ट्रिओल. तर जाताना पतला पाईप आहे, येताना मोठा पाईप आहे, त्यामुळे इथं प्रेशर खूप जास्त होते. त्या बनलेल्या प्रेशरमुळं काय होते की इकून जे रक्तातल्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत ते फिल्टर करते बोमन्स कॅप्सूल. त्याला हे मध्ये जे रक्तवाहिन्याचं जाळं आहे त्याला ग्लोमेरुलस म्हणतात. आणि बोमन्स कॅप्सूलच्या आरपार हे फिल्ट्रेट होऊन हे इकडे येते. आता रक्तामधल्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत ते इकडे येतात, रक्तामधल्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत ते सगळ्या इकडे येतात खाली. कुठे येतात, PCTमध्ये. तर जे आता रक्तामधून ज्या घाणेरड्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला काय म्हणतात, फिल्ट्रेट म्हणतात. आणि जे शुद्ध झालेलं रक्त आहे ते पुढे निघून जाते. असं शुद्ध झालेलं रक्त इकडं पुढे निघून जाते, एवढं लक्षात ठेवा. तर त्याला ॲफरंट आर्ट्रिओल म्हणतात, जे शुद्ध रक्त घेऊन जातात पुढे. आणि जे घाणेरड्या गोष्टी इकडे आल्या ते त्याला काय म्हणतात, फिल्ट्रेट म्हणतात. पण घाणेरड्या गोष्टीसोबत काही कामाच्या गोष्टी येतात. आता बघा जर तुम्ही नोटीस जर केला असेल तर दर मिनिटाला इथून किती रक्त जाते फिल्टर होऊन, किती रक्त फिल्टर होऊन जाते, 1100 ते जवळपास 1200 ml रक्त फिल्टर होऊन पुढे जाते शुद्ध होऊन दर मिनिटाला. पण त्यापैकी इकडं फिल्ट्रेट किती येते, त्याच्यामधलं फक्त 125 ml काय येते इकडं फिल्ट्रेट म्हणून बाहेर येते दर मिनिटाला 125 ml. पण एवढं तर लघवी आपण नाही करत, म्हणजे हे पूर्ण जी आलेली बाहेर ही काय लघवी नाही आहे. हे तर दर मिनिटाला 125 ml येते, ते फिल्ट्रेट म्हणतात त्याला. त्याच्यातूनही आपण परत सगळे 99% गोष्टी काय करणार आहोत, रिॲब्झॉर्ब करणार आहोत. पाणी आणि सगळ्या गोष्टी थोडंसं त्याच्यामधून जे आहे त्याच्यामधलं 1% काय बनणार आहे, लघवी बनणार आहे. आता हे पुढे रिॲब्झॉर्प्शनचंच आपल्याला स्टोरी बघायची आहे की कसं रिॲब्झॉर्प्शन होते. तर इथून लक्षात ठेवा, इथून 1100 ते 1200 ml रक्त निघून जाते दर मिनिटाला. त्याच्यापैकी फक्त 125 ml काय बनते, फिल्ट्रेट बनते. आता हे पुढे फिल्ट्रेट आलं PCTमध्ये आलं तर बघा आता हे कॉन्सन्ट्रेशन मोजायचं टर्म आहे, हे 300 ऑस्मॉलरिटी म्हणतात. कॉन्सन्ट्रेशनला अजून काय म्हणतात, ऑस्मॉलरिटी पण म्हणतात. तर इथं आल्या किती आहे, ऑस्मॉलरिटी किती आहे, 300 आहे. आणि मग नंतर आता बघा तुम्ही इथून पुढे PCTमधून खाली लूप ऑफ हेनलेमध्ये येणार आणि नंतर परत मग लूप ऑफ हेनलेमधून खाली येऊन नंतर वर जाणार परत फिल्ट्रेट आणि कुठं जाणार, DCTमध्ये जाणार. आणि DCTमधून परत कुठं जाणार आहे, कलेक्टिंग डक्टमध्ये जाणार आहे. तर आता एवढं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन कसं बदलते ते पाहायचं आहे आपल्याला. तर बघा पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर हे जेव्हा तुम्ही नेफ्रॉनचा हे ट्युब्युलर पार्ट बघायले तर याच्यासोबत पॅरलली काय असते माहिती आहे का, एक वासा रेक्टा नावाच्या रक्तवाहिनी जी असते ते इफेरंट आर्ट्रिओल ही जे पुढे बाहेर आल्यानंतर काय बनते, इफेरंट आर्ट्रिओल पुढे बाहेर आल्यानंतर असं हे पॅरलली जाते याच्या कोणाच्या, या लूप ऑफ हेनलेच्या असं पॅरलली वाहते. त्यालाच काय म्हणतात, वासा रेक्टा म्हणतात. आता याला हे जे पाहणार आहोत आपण, याला कोणतं मेकॅनिझम म्हणतात, हे काउंटर करंट मेकॅनिझम म्हणतात. काउंटर करंटचा अर्थ मी सांगतो तुम्हाला आधी. करंट म्हणजे काय, प्रवाह. काउंटर म्हणजे काय, विरुद्ध प्रवाह. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, काउंटर करंट ते कशाला म्हणायले, कारण बघा तुम्ही जर लूप ऑफ हेनलेमधून बघितलं तर लूप ऑफ हेनले असा आहे. तर लूप ऑफ हेनलेचा याला काय म्हणतात, याला म्हणतात डिसेंडिंग लिंब, हे वरून खाली यायले. आणि याला काय म्हणतात, असेंडिंग लिंब, म्हणजे खालून काय चालले, वर चालले. तर याच्यामध्ये काउंटर करंट व्हायला आहे बघा, कारण इकडून प्रवाह कुठं आहे, खाली आहे, आणि इकडं प्रवाह कसा आहे, वर आहे. याला काउंटर करंट म्हणतात, एकमेकांच्या विरुद्ध प्रवाह. तर लूप ऑफ हेनलेच्या दोन्ही लिंबमध्ये प्रवाह कसा चालू असते, एकमेकांच्या विरुद्ध, तर त्याला काय म्हणतात, काउंटर करंट. आता अजून एक सांगतो तुम्हाला, इकून जे आहे ते तुमचं ते वासा रेक्टा असा येते आणि असा जाते, इकून बाहेरून असा येते आणि असा जाते. तर इकून वासा रेक्टामधून रक्त इकून असं खाली येते आणि नंतर असं वर जाते. तर वासा रेक्टाचे पण 2 लिंब आहेत बघा, हे खाली येणारं आणि हे काय, वर येणारं.
तर वासारेक्टाच्या 2 लिंबमध्ये पण कसा प्रवाह आहे, काउंटर प्रवाह आहे, एकमेकांच्या कसा आहे, विरुद्ध आहे. तर ते पण झालं. आणि आता बघा हे इथं तुमचं लूप ऑफ हेनलेमध्ये इथं काय फिल्ट्रेट खाली चालले, पण इथं वासारेक्टामध्ये रक्त कुठं चालले, वर चालले. तर इथं पण काउंटर करंट आहे बघा. परत बघा फिल्ट्रेट चाललं खाली, रक्त चाललं वर. आणि इथं दुसऱ्या पेननं दाखवतो, परत इथं लक्षात ठेवा. इथं फिल्ट्रेट चाललं वर मधून, लूप ऑफ हेनलेमधून फिल्ट्रेट चाललं वर आणि वासारेक्टामधून रक्त कुठं चाललं, खाली. तर इथं पण काउंटर करंट आहे. तर काउंटर करंट अजून कुठं असते, वासारेक्टा आणि तुमच्या लूप ऑफ हेनलेमध्ये पण काउंटर करंट असते. काउंटर करंटचा अर्थ असते एकमेकांच्या विरुद्ध प्रवाह, म्हणून त्याला काउंटर करंट मेकॅनिझम म्हणतात. 3 ठिकाणी काउंटर करंट चालू आहे. पहिल्यांदा लूप ऑफ, इकडे बघा परत एकदा, लूप ऑफ हेनलेमधून पहिल्यांदा फिल्ट्रेट खाली येते, नंतर लूप ऑफ हेनलेमधूनच फिल्ट्रेट कुठं जाते, वर जाते. तर हे लूप ऑफ हेनलेचे 2 हातामध्ये काउंटर करंट चालू आहे. दुसरं गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वासारेक्टामधून इकून रक्त पहिल्यांदा खाली येते आणि वासारेक्टामधून नंतर रक्त काय होते, वर जाते. तर वासारेक्टाच्या दोन्ही हातामध्ये काय चालू आहे, काउंटर करंट चालू आहे. आणि वासारेक्टाच्या हे मध्ये साईडनं काय आहे, इथं लूप ऑफ हेनले, तर त्यांच्यामध्ये पण काय चालू आहे, काउंटर करंट मेकॅनिझम चालू आहे. कारण फिल्ट्रेटवरून खाली जेव्हा येत असते तेव्हा त्याच्या बाजूच्या वासारेक्टाच्या हातामध्ये रक्त वर जात असते, आणि फिल्ट्रेट जेव्हा खालून वर जात असते तेव्हा बाजूच्या वासारेक्टाच्या हातामध्ये रक्त खालून कुठे येत राहते, वर जाते. वरून कुठे येते, खाली येते. तर मेनली सांगायचं म्हणजे काय की इथं काउंटर करंट आहेत, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध प्रवाह आहेत, रक्ताचे पण आणि फिल्ट्रेटचे पण. तर त्यांना काउंटर करंट मेकॅनिझम म्हणतात. आता सगळं वाचतो मी NCERT बघा. मॅमल्स हॅव ॲबिलिटी टू प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. तर मॅमल्सचं जे आहे, जे सस्तन प्राण्यांचं आहे, ते रक्त कसं असते, कॉन्सन्ट्रेटेड असते. म्हणजे एकदम कसं असते की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आणि जे घाणेरडे पदार्थ आपल्याला काढून टाकायचे होते त्यांचं प्रमाण जास्त, त्याला कॉन्सन्ट्रेट म्हणतात, सोल्यूटचं. द हेनलेज लूप अँड वासारेक्टा प्ले अ सिग्निफिकंट रोल इन धिस. बघा मी म्हटलं हेनलेचं लूप आणि हे वासारेक्टा यांचं दोघांचं खूप महत्त्वाचं काम आहे. बघा हे मी पहिला यू काढला तर हे लूप ऑफ हेनले आहे, आणि दुसरा यू जे आहे ते काय, वासारेक्टा आहे. बघा मी लक्ष देऊन परत बघा, पहिल्यांदा जेव्हा मी काढतो तर इकडून मी डाव्या साईडनं खाली येतो आणि उजव्या साईडनं वर जातो. आणि वासारेक्टा काढताना तर मी उजव्या साईडनं खाली येतो आणि डाव्या साईडनं काय करतो, वर जातो. कारण हे मी प्रवाह दाखवायलो. इकडून इकडं फिल्ट्रेट खाली येते, इकडून इकडं वर जाते. आणि वासारेक्टामध्ये रक्त असते, इकडून इकडं खाली येते आणि इकडून इकडे काय जाते, वर जाते. यालाच काउंटर करंट म्हणतात. द फ्लो, बघा फ्लो म्हणजे प्रवाह, ऑफ फिल्ट्रेट इन द 2 लिम्स ऑफ हेनलेज लूप इज इन अपोजिट डायरेक्शन. बघा हेनलेज लूपचे 2 हात आहेत, हे वरून खाली यायले नंतर खालून वर चालले. यांचा पण फ्लो कसा आहे, अपोजिट आहे. अँड डज फॉर्म अ काउंटर करंट, आणि तिथं काय बनते, काउंटर करंट बनते, एकमेकांच्या विरुद्ध प्रवाह बनते. द फ्लो ऑफ ब्लड थ्रू द 2 लिम्स ऑफ वासारेक्टा इज ऑल्सो अ काउंटर करंट. बघा वासारेक्टामध्ये पण 2 लिंब बनतात. बघा वरून खाली यायला वासारेक्टा आणि खालून परत काय चाललं आहे, वर चालला आहे. यांचा पण फ्लो कसा आहे, काउंटर करंट आहे. का इथून बघा रक्त खाली यायले आणि इकडे रक्त काय चाललं आहे, वर चालले. तर हे पण काउंटर करंट बनते. द प्रॉक्झिमिटी बिटवीन द हेनलेज लूप, प्रॉक्झिमिटी म्हणजे हे एरिया, हे जवळचा या दोघांचा, हेनलेज लूप अँड वासारेक्टा ॲज वेल ॲज द काउंटर करंट इन द देम. यांच्यामध्ये काउंटर करंट आहे बघा, कारण इथून फिल्ट्रेट वर चालले आणि रक्त कुठे यायले, खाली यायले, तर इथे काउंटर करंट आहे. काउंटर करंट इन देम हेल्प इन मेंटेनिंग द प्रॉक्झिमिटी बिटवीन द हेनलेज लूप अँड वासारेक्टा ॲज वेल ॲज द काउंटर करंट इन देम हेल्प इन मेंटेनिंग अँड इन्क्रीजिंग ऑस्मोलरिटी टुवर्ड्स द इन्नर मेडुलरी इंटरस्टेशियम. इन्नर मेडुलरी इंटरस्टेशियम म्हणजे जे मेडुलामधला भाग जे आहे, इंटरस्टेशियम म्हणजे नेफ्रॉनच्या मधली जी जागा आहे, तिथं ते काय करते, मेंटेन ऑस्मोलरिटी इन्क्रीजिंग म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मोलरिटी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन, तर जास्त कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करते. हे फ्लोज फ्रॉम 300 ऑस्मोलरिटी कुठं आहे, इन द कॉर्टेक्स टू अबाउट 1200 ऑस्मोलरिटी इन द इन्नर मेडुला. बघा मेडुलाच्या भागामध्ये ऑस्मोलरिटी किती आहे, 1200, आणि वर किती आहे, 300. इकडं बघा तुम्हाला दाखवतो मी, हे इकडला जे भाग आहे, हे इकडला जे भाग आहे ते काय, कॉर्टेक्स आहे ना, आणि इकडं जे काय भाग आहे ते काय, मेडुला आहे, मध्ये मेडुला, तर इन्नर मेडुला. बघा जर वरून तुम्ही बघितलं, हे कॉर्टेक्स, हे बघा हे कॉर्टेक्स रिजन आहे. हे कॉर्टेक्स रिजनमध्ये तुम्ही ऑस्मोलरिटी बघितलं तर किती आहे, 300 आहे. कॉर्टेक्स रिजनमध्ये ऑस्मोलरिटी किती आहे, 300. आणि जसं जसं तुम्ही खाली यायले, एकदम इन्नर मेडुलामध्ये आले, तर तिथं ऑस्मोलरिटी किती व्हायली, 1200. तर वरून खाली येताना तुमची ऑस्मोलरिटी काय होत राहते, वाढत जाते.
या काउंटर करंट मेकॅनिझममुळं. इन द ग्रेडियंट, आणि हे जे फरक ऑस्मॉलिटीमधला, द ग्रेडियंट इज मेनली कॉज्ड बाय NaCl अँड युरिया. आणि हे मेन फरक कोणामुळं पडते? NaCl आणि युरियामुळं. NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले विच इज बघा, NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिम्ब ऑफ हेनलेज लूप विच इज एक्सचेंज्ड विथ द डिसेंडिंग लिम्ब ऑफ वासा रेक्टा. ते काय म्हणते बघा, हे असेंडिंग लिम्ब जे आहे, हे वर चढणारं हे लूप ऑफ हेनले, हे काय करते? NaCl बाहेर काढायले. आणि NaCl काय? सोल्यूट जर तुमचं बाहेर निघायले, तर सोल्यूट बाहेर निघण्यावर काय होते? हे मधलं जे आहे, हे इथलं फ्लुईड, याचं काय होते? कॉन्सन्ट्रेशन काय होते? कमी होते, डायल्यूट व्हायले. वर जाताना फिल्ट्रेट काय व्हायले? डायल्यूट व्हायले, कारण त्याच्यातलं तुम्ही NaCl कमी काढायले. पण हे जे NaCl बाहेर निघाल्यानंतर ते काय म्हणते? विच इज एक्सचेंज्ड विथ द डिसेंडिंग लिम्ब ऑफ वासा रेक्टा. हे कोणासोबत एक्सचेंज होते? डिसेंडिंग लिम्ब ऑफ वासा रेक्टा. वासा रेक्टाचं जे यायले वरून खाली रक्त, त्याच्यामध्ये ते NaCl जाते. वासा रेक्टाच्या बघा, हे इथं मध्ये चालले, त्याच्यामध्ये डिसेंडिंग लिम्बमध्ये. असेंडिंग लिम्बचं लूप ऑफ हेनलेच्या असेंडिंग लिम्बमधून जे NaCl बाहेर निघाले, ते वासा रेक्टाच्या कोणत्या? डिसेंडिंग लिम्बमध्ये जाते. कारण याच्या बाजूला वासा रेक्टाचं असे इथं डिसेंडिंग लिम्ब असते वासा रेक्टाचं, त्याच्या बाजूलाच. तर कोणासोबत एक्सचेंज करायला बघा, परत सांगतो मी लास्टला. NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिम्ब. असेंडिंग लिम्ब जे आहे, कोणाचं असेंडिंग लिम्ब? लूप ऑफ हेनलेचं. त्याच्यामधून NaCl बाहेर निघाले आणि ते कोणामध्ये चालले? वासा रेक्टामध्ये. वासा रेक्टाच्या कोणत्या? डिसेंडिंग लिम्बमध्ये. डिसेंडिंग का? डिसेंड म्हणजे खाली येणे. वासा रेक्टामधून रक्त इथं खाली यायले आणि लूप ऑफ हेनलेमध्ये फिल्ट्रेट इथून वर चालले. फिल्ट्रेट वर जाताना NaCl त्याच्यातून बाहेर निघते आणि निघालेले NaCl कुठं जाते? तर वासा रेक्टामध्ये जाते. NaCl इज रिटर्न टू द इंटरस्टिशियम बाय द असेंडिंग पोर्शन ऑफ द वासा रेक्टा. आणि आता हे जे NaCl जे भेटलं होतं वासा रेक्टाला, ते वासा रेक्टा NaCl कोणाला देते? इंटरस्टिशियम म्हणजे मधल्या जागेला देते. कोणाला? असेंडिंग पोर्शन ऑफ द वासा रेक्टा. वासा रेक्टाचं जे वर चाललेलं आहे भाग, हे इकडं वर जाताना हे इकडं वापस हे NaCl बघा बाहेर द्यायले, तर म्हणजे कमी व्हायले याचं कॉन्सन्ट्रेशन. सिमिलरली अ स्मॉल अमाउंट ऑफ युरिया एंटर द थिन सेगमेंट ऑफ द असेंडिंग लिम्ब ऑफ हेनलेज लूप विच इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू इंटरस्टिशियम बाय द कलेक्टिंग ट्यूब्यूल. बघा, सिमिलरली काय म्हणते? सिमिलरली स्मॉल अमाउंट ऑफ युरिया एंटर द थिन. स्मॉल अमाउंट ऑफ युरिया असेंडिंग लिम्बमध्ये थोडासा युरियामध्ये घुसते म्हणते. असेंडिंग लिम्बमध्ये थोडासा युरिया घुसते. युरिया एंटर द थिन सेगमेंट ऑफ द असेंडिंग लिम्ब. असेंडिंग लिम्बचं कोणतं सेगमेंट? थिन. हे बघा, हे पतलं, हे छोटंवालं, इथं वर जाड होते आणि खाली कसं आहे? पतलं आहे. हे थिन लिम्ब आहे. असेंडिंग लिम्बचं थिन सेक्शन आहे ते. सेगमेंट ऑफ द असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले विच इज ट्रान्सपोर्टेड बॅक टू इंटरस्टिशियम. आणि हे परत कुठं देणार आहे? इंटरस्टिशियमला परत देणार आहे. कोण इंटरस्टिशियमला परत देणार आहे? हे कलेक्टिंग ट्यूब्यूल इथं वापस टाकतात. हे कोण? युरिया लक्षात ठेवा. युरिया इथं कलेक्टिंग ट्यूब्यूल वापस इथं टाकतात आणि हे इथून युरिया कुठं जाते? वापस इथं जाते. इथून असा फिरून वापस इथं हे असं चक्र चालू आहे युरियाचं. The above described transport of substance facilitated by the special arrangement of loop of Henle Vasa recta is called, आणि याला सगळ्यांना काय म्हणतात? काउंटर करंट मेकॅनिझम. दिस मेकॅनिझम हेल्प्स टू मेंटेन अ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. तर याच्यामुळेच काय राहते? कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट राहते. बघा, वरून येताना हे तुमचं काय? लूप ऑफ हेनलेचं डिसेंडिंग लिंब आहे. तर वरून येताना बघा, तुम्ही जर नोटीस केलं तर पहिल्यांदा 300 ऑस्मॉलॅरिटी आहे, मग 400 आहे, मग 600 आहे, मग 800 आहे, 1000 आहे, 1200 आहे. म्हणजे ऑस्मॉलॅरिटी काय आहे? वाढत चालली. आणि इथं कॉन्सन्ट्रेशन का वाढायले? कारण हे लूप ऑफ हेनलेचं डिसेंडिंग लिंब काय काढून टाकायले? पाणी काढून टाकायले म्हणून त्याचं काय व्हायले? कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं. आणि नंतर वर जाताना परत कॉन्सन्ट्रेशन कमी होते बघा. 900, 800, 400, 300. का? कारण यावेळेस ते काय काढायले? सोल्यूट काढून टाकायले. त्यावेळेस ते बघा, हे NaCl सगळं काढून टाकलं, त्यानं सोल्यूट काढून टाकलं. असेंडिंग लिंब काय काढून टाकते? सोल्यूट काढून टाकते. डिसेंडिंग लिंब काढून काय टाकते? पाणी काढून टाकते. म्हणून वरून खाली येताना कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि खालून वर जाताना कॉन्सन्ट्रेशन काय होते? कमी होते.